नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या ठळक बातम्या. जनावरांनाही उष्माघाताचा धोका, गूळ मिठाचे पाणी पाजा, पशुसंवर्धन विभागाचा सल्ला, जनावरांची काळजी घेणे आवश्यक. चॅनलला जर नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. दुधाला दर मिळत नसल्याने पशुपालक त्रस्त, 50 रुपये खर्च, दुधाला मात्र 24 रुपये लिटर दर. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार बूट, मोजे आणि 2 गणवेश. शिक्षण विभाग, प्राथमिक शिक्षण परिषदेचे आदेश पारित. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. लहरी हवामानाचा रानमेवा उत्पादनावर परिणाम, हापूस स्वस्त, बाजारात फळांची वाढली आवक, हापूस आंब्याची दर पेटीमागे. केडगावमध्ये शेतकरी 2 एकर ऊस जळून खाक. दुष्काळी आंदोलनापासून दिव्यांग शेतकरी वंचित, इंदापूर तालुक्यातील चित्र. दिव्यांग शेतकरी वंचित, विविध अडचणींचा करावा लागतो सामना. भाजीपाल्याची आवक घटली, लसूण, अद्रक, मिरची, तिखट. जलसाठे कोरडे ठाक पडल्याने भाजीपाल्याची लागवड झाली कमी. पिवळे सोन्याची आवक वाढली, दरवाढीची झळाळी. 350 वाहने दाखल, 1 ते 1.5 किलोमीटर वाहनाची रांग. वळवाचा पाऊस हळदीला वाळू देईना, शेतकरी झाला चिंतित. एक संकट टळले की दुसरे संकट उभे राहू लागले, भावही मिळेना. अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्ग चिंतातूर. करड्याची यंत्राद्वारे काढणी, वसमत तालुक्यात बहुतांश ठिकाणी करड्याचे पीक काढण्यास आले आहे. सोमवारपासून महम्मदपूर शिवारात करड्याची काढणी यंत्राद्वारे शेतकरी करत आहेत. ऊसाचे पीक जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड, पाणी नसल्याने तुषारचा वापर. परतूर इथे यंदा विहिरी बोर आटल्याने तुषार सिंचनाचा होतोय वापर. सोयाबीनच्या दराची घसरण थांबता थांबेना, पेरणीचा खर्चही निघेना. लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती, कमाल दर 4,581 रुपये प्रति क्विंटल. अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाईपोटी 2 कोटी आवश्यक. वादळी वाऱ्याचा फटका, 722 हेक्टर क्षेत्र बाधित. लातूर जिल्हा, तुमचा जिल्हा नक्की कळवा. बोर आटले, टँकरला लागतायत लाखो रुपये. 2 दिवसाआड पाणी पुरवठा प्रकल्पात अल्प पाणी साठा, विष्णुपुरीत 32% पाणी साठा. नांदेड जिल्हा, जलयुक्त शिवार योजनेची जबाबदारी घेण्यासाठी कृषी विभागाचे हात वर. नांदेड जिल्ह्यात महत्त्वाकांक्षी योजनेचा खोळंबा, अंमलबजावणीत अडथळे. आधी वादळी वारा, आता तापमान, केळी उत्पादक झाले हवालदिल. पारडी येथे केळीला 1 ते 1,500 रुपये प्रति क्विंटलचा भाव.